दरम्यान दिल्लीमध्ये आता जादूचे प्रयोग सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ही खोचक टीका केली आहे। अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आता घोषणा करतील, निवडणुकीनंतर महागाई वाढवतील अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी रायगडमधून केली आहे। तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग? अरे हो की नाही? अरे नसेल तर नाही सांगा, ते करतात ते बघा। आता दिल्लीत सुरू आहेत जादूचे प्रयोग। जादूचे प्रयोग म्हणजे काय? मी लहानपणी बघायचो, तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो, मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा, एक मंत्र म्हणायचा, अब्राकाडाब्रा, हात घालायचा आणि कबूतर काढून सोडून द्यायचा। आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस, रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं, माझं मत यालाच। पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली। ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। संकटावेळी मोदी आले नाहीत, आता राज्यामध्ये वाऱ्या सुरू आहेत। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रातील दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी हा जोरदार निशाणा साधलाय। कोकणामध्ये 2 वादळ आली पण पंतप्रधान फिरकले देखील नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर निर्बुद्ध लोक मोदींची शिवरायांशी तुलना करत आहेत, अशा शब्दांमध्ये ठाकरे यांनी मोदींची महाराजांसोबत तुलना करणं म्हणजे बिंडोकपणा असल्याचं म्हटलंय। 2 निसर्ग वादळ, एक निसर्ग आणि त्योक्ते वादळ येऊन गेलं, पंतप्रधान आले होते, केंद्राची मदत आली होती। संकट आल्यानंतर पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत, अजिबात फिरकले नाहीत। रायगडमध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता राहते आणि त्याही वेळेला जर एक रायगड सोडला तर बाकी सिंधुदुर्ग असेल, आणखीन काही ठिकाणी आपण त्यांच्या सोबत होतो, म्हणून आपल्यामुळे मोदीजींना पंतप्रधान होण्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं होतं। पण तेव्हा नामानिराळे होते। आता वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या। आता मध्ये 2 वेळा येऊन गेले, आता परत येत आहेत। कोणी कोणाला देव मानत असेल, हो तो तुझा आणि त्याचा प्रश्न आहे, मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत, येऊ इच्छितच नाहीये। पण जर कोणी मोदींना देव मानत असतील, माना, माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका। हे आमचं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे, आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत, निर्बुद्ध आहेत। काय एक तरी मला साम्य दाखवा।